हरे कृष्ण. पांडुपुत्र भीम याला भूक सहन व्हायची नाही, त्याला सतत गरज असायची की काही ना काहीतरी खात राहावं. पण त्यांची इच्छा खूप होती की मला पण एकादशीचं व्रत करायचं आहे, मला माझ्या भगवंतांसाठी, माझ्या माधवासाठी हे व्रत करायचं आहे. तेव्हा त्यांची ही शंका घेऊन ते एकदा वेद व्यासांकडे जातात, जे त्यांना पिता समान होते. ते म्हणतात, पितामहा, मला खूप इच्छा आहे एकादशीचं व्रत करण्याची, पण मी इतकं नाही उपाशी राहू शकत, पण इच्छा तर आहे, तर मला काहीतरी उपाय सांगावा. तेव्हा वेद व्यास म्हणतात, वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशी तुम्ही करू शकत नाहीये, पण वर्षातून ज्येष्ठ शुक्ल पक्षामध्ये येणारी एक एकादशी, जी निर्जला एकादशी आहे, जी या वर्षातली 18 जूनला येत आहे, म्हणजे येत्या मंगळवारी, ही निर्जला एकादशी जर कुठल्या भक्ताने मनोभावे केली, निर्जला अगदी पाण्याचाही त्याग करून, तर त्याला उरलेल्या 24 एकादशींचं फळ प्राप्त होतं. एकच सिक्रेट, निर्जला एकादशी पूर्ण करण्यासाठी भगवंतांचं नामस्मरण करत राहा. निर्जला एकादशी खूप छान प्रकारे पूर्ण होईल. हरी हरी.